बाय द वे तुमच्या भावाला गिफ्ट लय मजबूत येतात. ज्वेलरी शॉपमधनं गिफ्ट येतात. ज्वेलरी शॉपमधून फोन घेतला 1.5 लाखाचा. स्क्रीन गार्ड लावतोय 150 रुपये. आपण नेलेली आहे ब्लॉगिंग टाकी. हेलो गाइस, वेलकम बैक टू द अनदर वीडियो में शुभम शिवरकर, आपका होस्ट एंड पोस्ट शुभम शिवरकर ब्लॉग्स. सबस्क्राईब करा पटापटा आणि बेल आयकॉन दाबा कटाकटा. पण या बाईला एकदम निघाना किडे गिडे 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 आले. म्हणलं बाबा ये माझ्या आहे घर फिर आहे का नाही तुला फिरता रेस नको करू तुला गाडी सुचला ना. तर जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. बड्डे होऊन 1 दिवस झालेला आहे, म्हणजे काल बड्डे झालेला आहे. पण आपला अजून केक कटिंग चालूच आहे. ऑलमोस्ट भरपूर लोकांकडे जायचं राहिलेलं आहे आणि ब्लॉग पण तसा प्रॉपर झाला नाही का. म्हणजे जमानच काय आता चालायचं. एक प्रॉपर माणूस पाहिजे नाही का त्यासाठी. बघू नेक्स्ट इयर करू तसं एक सोबत नाही का कंटिन्यू एक माणूस कॅमेरा धरून बसेल. कसं झालं काय झालं कमेंट करून नक्कीच सांगा. आजचा सीन असा आहे, 1 वाजलेले आहेत. रात्री आपण आलो 5ला घरी, झोपलेलो 1 वाजलेले आहेत. आणि काल ज्यांच्याकडे जायचं राहिलेलं, ज्यांचे फोन अजून येत आहेत मला, सो आज तिकडे जातोय. कुठं जातोय बघत राहा. आणि मग काय नियोजन आहे त्यात, ह्या फोनला स्क्रीन गार्ड कवर वगैरे टाकायचं, ते पण जाता काम करू. सो स्टे ट्यून बघत राहा आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. चला. A few moments later. गाईज चला निघालेलो आहे. हे सेलिब्रेशन एक प्रायव्हेट सेलिब्रेशनचं काय करावं काय कळाना. त्यात तर आपण ब्लॉगर माणूस आणि हे प्रायव्हेट सेलिब्रेशन्स असतात ते काही टाकू शकत नाही. मग डायरेक्ट जाताना निघताना असे व्हिडिओ काढायला लागतात. बाय द वे तुमच्या भावाला गिफ्ट पण मजबूत येते. हे बघा काय पाण्याची बॉटल गरम आहे का. हा वत बाय द वे तुमच्या भावाला गिफ्ट लय मजबूत येतात. ज्वेलरी शॉपमधनं गिफ्ट येतात. ज्वेलरी शॉपमधून चालायचंच का आता. ज्वेलरी हा शर्टा फिरटाचा वाईचा घाल. सूट सगळी घे, पुमा घे, US पोलो घे, हे घे ते. आणि ते काय मग टिकत बी नाही. 2-2, 3-3 महिने घालतो नवीन घेतोय मी. हे ज्वेलरी ठीक आहे ना, हातात कंटिन्यू राहील. म्हणजे गिफ्ट देताना पण विचार करून पब्लिक गिफ्ट देत आहे की ह्याच्यासोबत ह्याच्या हातात राहिलं पाहिजे कंटिन्यू. असं काय ते फोनला पहिलं स्क्रीन गार्ड आणि कवर टाकू राव, टिकत नाही आपल्याला ते ज्या आईला. हां तिकडं ते केक कापायचं आहे आणि मग पहिलं ते कवर टाकतो, मग तिकडे एक जातो केक काप. आता सीन असा आहे, कालपर्यंत धांगडधिंगा सीन चालू होते. आता आजपासून प्रायव्हेट सीन्स आहेत सगळे. नुसते गिफ्ट्स गोळा करायचे, गुपचूपमध्ये जायचं, केक कापायचा. कुणी दिलंय बघत राहा. सांगेल मी शेवट सांगेल सगळं काय. पब्लिक कसं आहे आता, कालपर्यंतचं पब्लिक सगळं सोशल पब्लिक होतं आपलं. इथून पुढचं पब्लिक सगळं प्रायव्हेट पब्लिक. म्हणजे त्यांना आवडत नाही सोशल मीडिया अशी तर आहे. पण ठीक आहे, तुमच्यासाठी तुमचा भाऊ प्रयत्न करणार, तुमच्यासाठी ब्लॉग घेऊन येणार. तुम्ही बघत राहा, सबस्क्राईब करा आणि 4000 करून टाका. तुम्ही बड्डे गिफ्ट द्या मला 4000 सबस्क्रायबरचं. चला. सो गाईज फोन घेतला 1.5 लाखाचा. स्क्रीन गार्ड लावतोय 150 रुपयाचं. दिस इज बिझनेस नाही तर आमचा एक कार्यकर्ता म्हणला 1,500ला आहे. हे अच्छा आहे ना. हां लगा दो बाई कवर आहे क्या म्हणजे असं लाव आहे ना असं धरायला. एक लाइट रहता वो एक वो है ना लाइट वाला, इसका लाइट निकाल दिया. मस्त है रब लोग. कवर दिखा दो ना, ट्रांसपेरेंट दिखा दो, एक नंबर लगेगा. कितने का होगा. मोबाइल का प्राइस देख के कवर का प्राइस मत बढ़ाओ सर. सो गाइस अपन नेलेली आहे ब्लॉगिंग का किट. बहुत पैसा आ गया है यूट्यूब से आपने को. 15,000चं गिंबल आहे तरी आम्हाला 700 रुपये का. झापूक झोपूक कसं डायरेक्ट झापूक झोपूक.
म्हणजे कवर होते रे असं, म्हणजे नाही का असं धरलं ना असं सगळं कवर होतं. हेलो गाइस, वेलकम बैक टू दी अनदर वीडियो में शुभम शिवरकर, आपका होस्ट एंड कोस्ट शुभम शिवरकर ब्लॉग्स. सबस्क्राईब करा पटापटा आणि बेल आयकॉन दाबा कटाकटा लावा टाकत. तो गाईज मोबाईल घेतला 1.5 पेटीत, कवर आणि स्क्रीन गार्ड ओळखला 250 रुपये बिझनेस. कवरला एवढा खर्च करते तो, कवर घेतो थांबा जरा. कसा कवर घ्यायचा मला चांगलं माहिती आहे. कोणाच कवर कसे घ्यायचे मला चांगलं माहिती आहे. ज्याचा 15 Pro आहे ना त्याला मला बघू रे कसा दिसतंय माझ्या मोबाईलला. हा स्कीम मग ओके बसतोय, मला चांगलं दिसतंय, माझ्या फोनला चांगलं दिसतंय. संपला विषय, मग घेऊन टाकायचा लगेच, आपलाच झाला मग. तो आता मंडळी कसलं वाजवत चाललंय बाबा. डोकं उठलंय, खरंच डोकं उठलंय माझं, लय घाण डोकं दुखतंय माझं. त्यात ऊन इतकं आहे ना काय बोलायचं, ऊन लय घाण आहे. चला मंडळी आलतो एका ठिकाणी, उरकलेलं आहे, ज्यूस पित होतो, ज्यूस पेलो पण या बाईला एकदम निघाना. किडे गिडे 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 आले. म्हणलं बाबा ये माझी आई. अवघड काम झाले, काय पदरात नशिबात पडले असले बेस्ट फ्रेंड. आणि स्टोऱ्या तर इंस्टाग्रामला असल्या लावल्यात ना तिने, वेगळं वाटायला लागलं लोकाला. ते गाबडा भाई आपला वो छोटा भाई आहे वो आपला, लोकाला वेगळं वाटायला लागलंय बा. हार्टन वर्ल्डन दुनियादारीन काय बोलावं आता, कोणाचं काय आणि कोणाचं काय. छोट्या डॉनला म्हणलं चालत आहे जरा, चालत येते अवघड काम. तिला विचारतो थांबा काय सीन झाला, त्याच्यासमोर विचारू, बघू तिची रिॲक्शन काय होते. आलं त्याच्या आईला, आलं हिला काय दम धीर नाही कुठं. घर पेर आहे का नाही तुला, घर पेर आहे का नाही तुला, फिरता येत. काय काढत आले तू, व्हिडिओ काढत आले का माझा? मग हाव करायचं का मग व्हिडिओ टाकून तुला फेकून दे. कुठं फिरते का, आहे का नाही दम धीर, जरा घरी फिरी बस की जरा. घरी कोण नाही, मग तू जा की, घरी कोण नाही तर तू जाऊन बस. काय भेटतंय असलं लावून, खुशी खुशी. स्टारबक्सची एम्प्लॉय वाटते भाऊ, फिक्स एम्प्लॉय तू. मी घेतलं नाही, मला दिलंय. होय, आमची जिंदगी गेली स्टारबक्सला फिरून, आम्हाला नाही कधी दिला असलं काय. आम्ही कर्ज बाजारी झालो स्टारबक्स. फुकटच घेणार तो भाऊ सगळं. 300-400 रुपये झाला. हे बघ ते तो इकडे बघून वाटतंय तो फुकट आणते. हे बघ लाल, हे बघ कसं सगळं. आम्ही धार्मिक माणसं आहे सगळं. स्टारबक्स फिरबक्सच्या नादी नाही लागत आम्ही. ते का हे गोल्डचा सिक्का आहे 24 कॅरेट. 48 कॅरेट 48 कॅरेट गोल्ड. 4,500 करोड काय हो. बसने नसते गेलो कॉलेजला. बस तुमची असते डायरेक्ट आहे ना. अरे गाडी तुला काय मन बघते माझं, गाडी तुला गिफ्ट. तू मस्त बड्डेला मला काय गिफ्ट नाही दिलं, पण मी तुला गाडी करतो जा. हा रिटर्न गिफ्ट. हा तू मला काय गिफ्ट नाही दिलं, पण मी तुला रिटर्न गिफ्ट देऊ. चावी कुठे लावते काय, हा काय कुठे लावते चावी बघू. एवढं काय कर चालू, चल कर ना चालू, रेस नको करू. तुला गाडी सुटला ना. फुटली मी फुटा फुटली काय विषय नाही. जर तुझं खायला जाईल गाडी जर डायरेक्ट तू हलकी आहे. अरे पण गाडी चालवण्यावर हलकी होती. चालवल्यावर काय पार्ट पाडतात काय त्याची खाली हलकी व्हायला. अशी मला पप्पा पहिल्यांदा ऐकलंय गाडी चालवल्या हलकी होती, पहिल्यांदा ऐकलंय. बरं तर करतो चालू. तुला गाडी शिकायची ना, पाय पुरते का, अंग तरी पुरतोय का तुझा. अरे दवाखाना येतात सह्याद्री. मला होळीला जायचं नाचायला. अरे होळी हॉस्पिटल मध्ये करू आपण, लाल खून की होली. हो तसलं 3 days सारखं ते बड्डे करतात आपण होळी करू. येत नाही तर गाडी काय डिरिंग करावं बसून. नाही बाबा माझ्या डिरिंगच नाही एवढी, तुझ्या मागं बसणार मी बंबोले.
बरोबर मी चालवते गाडी अशी अशी सरळ सरळ येते बिना पायट्या होता अरे बाबी काय बाईट आहे काय तुझी देवाची काम आहे सगळी माझ्या नशिबातच आलेलं असते आडणी एखादी हुशार नाही एखादी पोरगी मला अशी फिरवणार नाही चल मी गाडी चालवते तू मागं मागे त्या दिवशी बघितलं नाही तुम्ही कुठे पाडला असतो पाडलंच असतं तिथे मला दाण्याला ती आणती का हा ती आणती गेली कुठं ताड पडायला एक काम कर आता ऑटो बरं बस बघ दारात गेली कोण हा त्याच्यावर एवढीच बसतोय मी तू एवढा आहे बेबी तू काय करो तू इथं खाली बस नाही काय पुत्र पण बघा बारकी पोरं बसतात तू एवढी सारखी पोरं बसतात ते माझा तो दिसणार नाही हाय तुम्ही Meanwhile. कसं आहे ब्लॉगर दुपारनंतर डायरेक्ट आता तुम्हाला तोंड दाखवलंय दुपारी असा सीन झाला की 4-5ला घरी आलो इतकं घाण डोकं दुखायला लागलं ना डायरेक्ट क्रोसिन खाऊन झोपलो कारण 2 दिवस झोपच झाली नव्हती आणि आत्ता उठलोय उठून बघतोय तर मारण्याचे मिस कॉल पडल्यात मला नाही का मला जायचं होतं आणि मिस कॉलवर मिस कॉल मग आता उरकायचा बी कंटाळा आला मी टी शर्ट घातला आणि चाललं कारण मी 2-3 जण दोघांना बोललेलं मी येतो म्हणून ठीक आहे दोघांना की मी येतो तर मग आता चाललं आहे तिकडं बाबा दे वाईटायचं काय माहिती प्रॉपर ब्लॉगचा असताना प्रॉपर माझ्यासोबत एक ब्लॉग काढणारा कंटिन्यू आणि समोरच्या पब्लिक जर इंटरेस्टेड असतं ना ब्लॉगमध्ये यायला भाईसाहेब खोटं नाही सांगत 4-5 तासाचा ब्लॉग झाला असता इतका मोठा ब्लॉग झाला असता पण सीन काय आहे आपल्याकडून प्रॉपर शूटिंग आहे ना आणि ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त पब्लिकला सोशल मीडिया आवडत नाही त्यामुळं शूटिंग काढता येत नाही आपलं जे वैयक्तिक पब्लिक आहे जीवाभावाचं ते तर तुम्ही बघतायच ब्लॉग कसे वाटले मागचे कमेंट करून नक्की सांगा आता काय करतो एकटाच जातो पटकन चिराग नेमका बाहेर गेला आहे मला अर्धा-पाऊण तास लागायला यायला म्हणून नको मी पटकन जाऊन येतो काय नसतं केक कट करायचं न्यायचं आहे स्ट्रेटून बघत राहा ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं तेरी ही बातों में खोना मैं चाहूं